नमस्कार मित्रांनो, MPC माइंडसेट या आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण NCERT क्लास 7 सायन्स चॅप्टर फर्स्ट बघूयात, न्यूट्रिशन इन प्लांट्स. We learned that carbohydrates, proteins, fats, vitamins and minerals are the components of food. These components of food are necessary for our body and are called nutrients. हे जे काही कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स यांना काय म्हणतात तर न्यूट्रिएंट्स. दे आर नेसेसरी फॉर अवर बॉडी. ते आपल्या शरीराला आवश्यक आहेत. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिक्वायर फूड. प्लांट्स कॅन मेक देअर फूड themselves, but animals including human cannot. They get it from plants and or animals that it eats. Thus humans and animals are directly or indirectly dependent on plants. प्लांट्स काय करतात ते स्वतःच्यानं स्वतः तयार करतात, पण ॲनिमल्स तयार करू शकत नाहीत. ॲनिमल्स हे प्लांटवरचे डिपेंड असतात, आयदर डायरेक्टली और इनडायरेक्टली. तर डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल मेजर कंपोनंट्स ऑफ फूड. त्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, लिपिड्स, ओके, वॉटर, मिनरल्स. त्यानंतर पुढे आहे मोड ऑफ न्यूट्रिशन इन प्लांट्स. प्लांट्स आर द ओनली ऑर्गॅनिझम दॅट कॅन प्रिपेअर फूड फॉर देमसेल्फ बाय युजिंग water, carbon dioxide and minerals. The raw materials are present in their surrounding. The nutrients enable living organisms to build their bodies, to grow, to repair damaged parts of their bodies and provide the energy to carry out life processes. Okay? प्लांट हे असे ऑर्गॅनिझम की जे स्वतःच्यानं स्वतः तयार करू शकतात. कशापासून? वॉटर, कार्बन डायऑक्साईड आणि मिनरल जे अवतीभोवती प्रेझेंट आहे. Nutrition is the mode of taking food by an organism and its utilization by the body. Nutrition म्हणजे काय तर nutrition is the mode of taking food by an organism and its utilization by the body. The mode of nutrition in which organism makes food themselves from simple substance is called autotrophic nutrition. Therefore plants are called autotrophs. Animals and most other organisms take in ready-made food prepared by the plants. They are called heterotrophs. बरोबर आहे. मोड ऑफ न्यूट्रिशन जेवढे का ऑर्गॅनिझम आहे त्याचे दोन पार्ट पडतात. एक आहे ते ऑटोट्रॉप्स, दुसरं आहे ते हेटरोट्रॉप्स. ऑटोट्रॉप म्हणजे असे प्लांट की जे स्वतःच्यानं स्वतः तयार करतात, आणि हेटरोट्रॉप्स म्हणजे असे ऑर्गॅनिझम जे दुसऱ्यावरती डिपेंड असतात अन्नासाठी. ते स्वतःच्यानं स्वतः तयार करू शकत नाहीत. फॉर एक्झाम्पल ह्युमन, ॲनिमल्स, दे ऑल आर हेटरोट्रॉप्स अँड प्लांट्स आर दी ऑटोट्रॉप. दे प्रिपेअर देअर ओन फूड. त्यानंतर पुढे आहे आपल्या डायग्राममध्ये कळेल हे जे काही प्लांट आहेत ते सनलाईट थ्रू, फोटोसिंथेसिस थ्रू स्वतःच्यानं स्वतः तयार करायला लागतात. आणि ह्या शिप जे आहे ते हा या प्लांटवरती डिपेंड आहे. त्यामुळे हा हेटरोट्रॉप आहे, तर हा ऑटोट्रॉप. त्यानंतर फोटोसिंथेसिस. लिव्स आर द फूड फॅक्टरीज ऑफ द प्लांट्स. द सिंथेसिस ऑफ फूड इन प्लांट्स ऑकर्स इन लिव्स. देअरफॉर ऑल द रॉ मटेरियल मस्ट रीच देअर. Water and minerals present in the soils are absorbed by the roots and transported to the leaves. ओके, फोटोसिंथेसिस कुठं होतं तर मोस्टली लिव्समध्ये होतो. फोटोसिंथेसिससाठी काय लागतं तर वॉटर अँड मिनरल्स. ते कुठं असतात तर सॉईलमध्ये असतात. मग ते सॉईलपासून ते पानापर्यंत पोहोचायला पाहिजे. कसं पोहोचतं तर ते विथ द हेल्प ऑफ फेसल्स. रूट काय करतं तर रूट ऑब्सॉर्ब करतो वॉटर अँड मिनरल्स, आणि फेसल्स काय करतात तर ते रूटपासून ते लिव्सपर्यंत ते प्रोव्हाइड करतात. आणि अजून एक घटक लागतो तो म्हणजे कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड फ्रॉम एअर इज टेकन थ्रू द टायनी पोर्स प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ द लिव्स. दीज पोर्स आर सराउंडेड बाय गार्ड सेल्स. सच पोर्स आर कॉल्ड स्टोमॅटा. लिव्समध्ये काय असतं तर स्मॉल छिद्र असतात, बारीक बारीक. त्यांना काय म्हणतात तर स्टोमॅटा. आणि ते स्टोमॅटाच्या बाजूला दोन सेल असतात, त्यांना म्हणतात गार्ड सेल. गार्ड सेल कशासाठी काढतात तर ते ओपन अँड क्लोजसाठी उपयोगी पडतात. या डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल हे गार्ड सेल फुगलेले, त्यामुळे ओपन झालेले आहेत. हे स्प्रिंकल म्हणजे क्लोज झालेले आहेत तिथं, म्हणजे पोर बंद करतात. या पोर थ्रू CO2 लिव्हच्या आतमध्ये घेतलं जातं आणि ऑक्सिजन लिव्हच्या बाहेर टाकलं जातं. वॉटर मिनरल्स आर ट्रान्सपोर्टेड टू द लिव्स बाय द फेसल्स विच रन लाईक पाईप्स थ्रू आउट द रूट, द स्टेम, ब्रँचेस अँड द लिव्स. बरोबर आहे. वॉटर मिनरल जे काही रूट ॲब्सॉर्ब करतं ते फेसल्स मार्फत पोचवलं जातं. Vessels they form the continuous path or passage for the nutrient to reach the leaf. The leaves have green pigments called chlorophyll. Leaves मध्ये काय असतं तर ग्रीन पिगमेंट असतं, त्याला काय म्हणतात क्लोरोफिल.
They helps leaves to capture the energy from the sunlight. This energy is used to synthesize food from the carbohydrate and carbon dioxide and water. ओके, हे जे काय क्लोरोफिल कुठं असतात तर लिव्हच्या आतमध्ये. हे काय करतात तर सनलाईट कॅप्चर करतात आणि CO2 आणि वॉटरचा यूज करून फूड सिंथेसिस करतात. Since the synthesis of food occurs in the presence of sunlight, it is called photosynthesis. Okay, photosynthesis कशामुळे म्हणतात तर synthesis of food occurs in the presence of sunlight. So we find that chlorophyll, sunlight, carbon dioxide and water are necessary to carry out the process of photosynthesis. Okay, photosynthesis कुठले कुठले घटक लागतात? Chlorophyll, sunlight, carbon dioxide and water. It is a unique process on the earth. ओके, या डायग्राममध्ये तुम्हाला हे लिव्ज दिसतील. हा लिव्हचा एक स्मॉल क्रॉस सेक्शन आहे. लिव्जला कट केल्यावर हा जे काय ते मायक्रोस्कोपमध्ये असा दिसतो. आणि याच्यातलं एक सेल्सच्या आतमध्ये हे क्लोरोप्लास्ट आहे. या क्लोरोप्लास्टच्या आतमध्ये क्लोरोफिल पिगमेंट्स असतात जे की ग्रीन असतात, ज्याच्यामुळे आपल्याला लिव्ज हे ग्रीन दिसतात. द सोलर एनर्जी इज कॅप्चर्ड बाय द लिव्स अँड स्टोर्ड इन द प्लांट इन द फॉर्म ऑफ फूड. The sun is the ultimate source of energy for all living organisms. In the absence of photosynthesis, life would be impossible on the earth. During photosynthesis, chlorophyll containing cells of the leaves, in the presence of sunlight, use carbon dioxide and water to synthesize carbohydrate. This process can be represented as an equation. हे जे काय प्रोसेस आहे या इक्वेशनने रिप्रेझेंट करतात. इथं तुम्हाला दिसेल CO2 प्लस H2O. याच्यानंतर काय तयार होतं तर ग्लुकोज तयार होतो. ग्लुकोज काय आहे तर कार्बोहायड्रेट आहे आणि ऑक्सिजन रिलीज केलं जातं. ड्युरिंग द प्रोसेस ऑक्सिजन इज रिलीज्ड. द कार्बोहायड्रेट्स अल्टिमेटली गेट कन्वर्टेड इनटू स्टार्च. स्टार्च हा एक पण एक कार्बोहायड्रेटच आहे. द प्रेझेन्स ऑफ स्टार्च इन द लिव्स इंडिकेट द ऑकरन्स ऑफ फोटोसिंथेसिस. द स्टार्च इज ऑल्सो ए कार्बोहायड्रेट. या डायग्राममध्ये तुम्हाला कळून जाईल. रूट्स काय करतात तर वॉटर अँड मिनरल ऑब्सॉर्व करतात आणि रूट्स थ्रू हे लिव्सपर्यंत कसं पोहोचवलं जातं तर व्हेसल्स असतात. जसं आपल्या शरीरामध्ये ब्लड व्हेसल असतात, रक्तवाहिनी असतात, तसं प्लांटमध्ये पण व्हेसल्स असतात. ते व्हेसल्स वॉटर अँड मिनरल हे लिव्सपर्यंत ट्रान्सफर करतात. आणि लिव्समध्ये पोर असतात. हे पोर काय करतात तर पोरला काय म्हणतो आपण स्टोमॅटा म्हणतो. आणि हे स्टोमॅटा CO2 आत घेण्यासाठी मदत करतात. आणि इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट दिस लिव्स विल सिंथेसाइज फूड. ओके, तुम्ही असं बघितलं असेल की काही लिव्स एक कलर्ड असतात या डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे. दे ऑल्सो प्रिपेअर देअर ओन फूड बाय फोटोसिंथेसिस बिकॉज दे ऑल्सो कंटेन क्लोरोफिल बट इन मिनिमम अमाऊंट. याच्यामध्ये पण क्लोरोफिल पिगमेंट असतो पण कमी प्रमाणात. जास्त प्रमाणात ते रेड अँड ब्राऊन पिगमेंट असतात, त्यामुळे त्याचा कलर हा रेड किंवा ब्राऊन दिसत असतो. द लिव्स अदर दॅन ग्रीन ऑल्सो हॅव क्लोरोफिल. ओके, द लार्ज अमाऊंट ऑफ रेड, ब्राऊन अँड अदर पिगमेंट्स मार्क्स द ग्रीन कलर. काय करतात तर जे काही पिगमेंट असतात रेड किंवा ब्राऊन ते जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे हे ग्रीन पिगमेंट कमी असतात. त्यामुळे आपल्याला जे पिगमेंट जास्त असतो त्याचा कलर दिसतो. फोटोसिंथेसिस टेक्स प्लेस इन दीज लिव्स ऑल्सो. नंतर पुढचं पार्ट आहे ते अल्गी. तुम्ही बघितलं असेल की तळ्यात किंवा साचलेल्या पाण्यामध्ये हिरवं पॅचेस दिसतात. ते काय असतात तर ते अल्गी असतो. ते पण स्वतः तयार करतात फोटोसिंथेसिसने. यू ऑप्टेन सीन slimy green patches in ponds or other stagnant water. These are generally formed by the growth of organism called algae. They contain chlorophyll which gives them green color. Algae can also prepare their own food by photosynthesis. Synthesis of plant food other than carbohydrate. फोटोसिंथेसिस ने काय सिंथेसिस केलं जातं कार्बोहायड्रेट, मोस्टली स्टार्च. आपल्याला काय काय लागतं तर अजूनला काय लागतं फॅट लागतं, प्रोटीन्स लागतात. ओके, ते कशातून सिंथेसिस केलं जातं तर कार्बोहायड्रेटपासून पुढे सिंथेसिस केलं जातात. पण प्रोटीनमध्ये मोस्टली इम्पॉर्टंट घटक असतो तो नायट्रोजन, जे की सिंथेसिस करत नाहीत, ते जमिनीमधून घ्यावं लागतं. ओके, यू हॅव जस्ट लर्न दॅट प्लांट सिंथेसाइज कार्बोहायड्रेट थ्रू द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. द कार्बोहायड्रेट्स आर मेड अप ऑफ कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. कार्बोहायड्रेट कशापासून तयार झालं असतो तर कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. These are used to synthesize other components of food such as proteins and fats. But proteins are nitrogenous substance.
विच कंटेन नायट्रोजन. फ्रॉम हेअर टू प्लांट्स ऑब्टेन नायट्रोजन. आपल्याला माहीत आहे हवेमध्ये मोठ्या प्रमाणात नायट्रोजन आहे, पण प्लांट ते अब्सॉर्ब करू शकत नाहीत. मग प्लांटला नायट्रोजन कसं मिळणार? Recall that nitrogen is present in abundance in gaseous form in the air. However, plant cannot absorb nitrogen in this form. Soil has certain bacteria that convert gaseous nitrogen into usable form and release it into the soil. सॉईलमध्ये आपल्या मातीमध्ये काही बॅक्टेरिया असतात जे काय करतात तर जे काय हवेमधलं ऑक्सिजन आहे ते जमिनीमध्ये सोल्युबल फॉर्ममध्ये कन्वर्ट करतात. दिस सोल्युबल फॉर्म आर ॲब्सॉर्ब बाय द प्लांट्स अलॉंग विथ वॉटर. Also, you might have seen farmers adding fertilizer rich in nitrogen. जे काय फार्मर फर्टिलायझर ॲड करतात त्यामध्ये मोस्टली कुठला घटक असतो? युरिया ॲड करतात. युरिया म्हणजे काय असतो तर नायट्रोजनचं कंटेंट असतो त्याच्यात. In this way, the plants fulfill their requirement of nitrogen along with other constituents. Plants can then synthesize components of food other than carbohydrates such as proteins and fats. Okay, other modes of nutrition in plants. There are some plants which do not have chlorophyll. मग काय करतील? ते अन्न सतत तयार करू शकणार नाहीत. मग ते अन्नासाठी दुसऱ्या प्लांटवर डिपेंड असतात. ओके, या डायग्राममध्ये तुम्हाला या झाडावरती हे पिवळे वेल वाढलेलं दिसेल. ओके, हे पिवळं काय दिसतं तर याच्यामध्ये क्लोरोफिल नाहीत. बरोबर, क्लोरोफिल नसल्यामुळे ते स्वतः तयार करू शकत नाही. मग ते प्लांट हेटरोट्रॉप झालं ते. ओके, there are some plants which do not have chlorophyll. They cannot synthesize their food. Like human and animals, such plants depend on food for other plants. They use heterotrophic mode of nutrition. For example, कसकुटा. हे जे काही इमेज आहे ते कसं दिसतं? कसकुटा आहे. You see yellow tubular structure twinkling around the stem and branches of a tree. This plant is called कसकुटा. याला मराठीत काय म्हणतात तर अमरवेल. It does not have chlorophyll. याच्यामध्ये क्लोरोफिल नसतात. It takes ready-made food from the plant on which it is climbing. हे काय करतात तर जे झाडावरती वाढतात त्या झाडातून अन्न शोषून घेतात. मग ते जे झाडावर वाढतात त्या झाडाला काय म्हणतात तर होस्ट. The plants on which it climbs is called host. Since it deprives the host valuable nutrients, it is called parasite. मग कसकुटाला काय म्हणतात तर पॅरासाइट, कारण तो त्या झाडातलं अन्न शोषून घेतोय. त्यानंतर पुढचं प्रकार आहे ते इन्सेक्टिव्हरस प्लांट. तुम्ही ऐकलं असेल काही काही प्लांट्स इन्सेक्टला खातात. बरोबर आहे. देर आर फ्यू प्लांट्स विच कॅन ट्रॅप इन्सेक्ट अँड डायजेस्ट देम. इट इज नॉट अमेझिंग. सच प्लांट्स मे बी ग्रीन or some other color. Look at the figure. The feature like structure is the modified part of leaf. हे जे काय स्ट्रक्चर दिसतं तुम्हाला हे काय तर एक लीव्हचं मॉडिफाईड पार्ट आहे. ओके, द अपेक्स ऑफ लीफ फॉर्म द लीड. हा लीड झाला, वरती लीड असतो झाकण, विच कॅन ओपन अँड क्लोज द माउथ ऑफ द पिक्चर. इनसाइड द पिक्चर देर आर हेअर विच आर डायरेक्टेड डाऊनवर्ड्स. ओके, या जे काही पिक्चर आहे याच्या आतमध्ये काय असतं तर हेअर असतं जे खाली तोंड करून असतं, म्हणजे डायरेक्टेड डाऊनवर्ड्स. जेव्हा एखादा इन्सेक्ट त्याच्या पिक्चरमध्ये जातो तो हेअरमुळं अडकला जातो, वरती येऊ शकत नाही, आणि हा झाकण लीड बंद केला जातो. आणि या पिक्चरमध्ये डायजेस्टिव्ह ज्यूस सिक्रेट केला जातो जे की ते इन्सेक्टला डायजेस्ट करतात आणि ते सोल्युशन अब्सॉर्ब करतात. When an insect lands in the pitcher, the lid closes and traps the insect into the hair. The insect is digested by the digestive juice secreted by the pitcher. Such insect-eating plants are called insectivorous plants. It is possible that such plants do not get all the nutrients required from the soil in which they grow. ते कशामुळे करतात तर जे काही प्लांट आहेत ते त्याला जे काही पाहिजे न्यूट्रिएंट ते सगळं ते सॉईलमध्ये अवेलेबल नसलं की काही न्यूट्रिएंट ते दुसऱ्याकडनं घेतात. ओके, हे झाडं पण फोटोसिंथेसिस करतात, पण काही काही न्यूट्रिएंट जमिनीमध्ये नसल्यामुळे ते या प्रकारचं मॉडिफिकेशन झालेलं असतं. त्यानंतर दुसरा प्रकार पुढे आहे ते सेपरोफाइट. यू माइट हॅव सीन पॅकेट्स ऑफ मशरूम सोल्ड इन द व्हेजिटेबल मार्केट. यू ऑल्सो सीन फ्लफी अम्ब्रेला लाईक पॅचेस ग्रोईंग ऑन रोटेटिंग वूड ड्युरिंग द रेनी सीझन. हे जे काय तुम्हाला दिसते मशरूम हे कशावरती वाढतं तर डिकिंग मॅटरवरती वाढतं मोस्टली. Let us find out what type of nutrients they need to survive and from where they get them. These organisms are called fungi. त्यांना काय म्हणतात तर fungi. They have a different mode of nutrition.
They secrete digestive juice on the dead and decaying matter and convert it into the solution. Then they absorb the nutrients from it. This mode of nutrition, in which organisms take in nutrients in solution form from dead and decaying matter, is called saprotrophic nutrition. And such plants are called saprotrophs. अशा ऑर्गॅनिझम काय म्हणतात तर saprotrophs. Okay, fungi also grow on pickles, leather, cloths and other articles that are left in hot and humid weather for long time. During rainy season, they spoil many things. ओके, तर तुम्हाला दिसेल डायग्राममध्ये हे जे काय काळा काळ ते काय तर बुरशी, फंगस. इथं पण फंगस ग्रो झालं बेडवरती. इथं पिकल्समध्ये फंगस ग्रो झालं. दे विल स्पॉइल दी फूड. तर पुढचं कन्सेप्ट आहे ते सिम्बायोटिक रिलेशनशिप. सम ऑर्गॅनिझम लाईव्ह टुगेदर अँड शेअर शेल्टर अँड न्यूट्रिएंट्स. This is called symbiotic relationship. For example, certain fungi live in the roots of trees. या डायग्रामात दिसेल तुम्हाला हे जे काय रूटच्या आतमध्ये फंगी ग्रो व्हायला लागलेत. द ट्री प्रोव्हाइड न्यूट्रिएंट्स टू द फंगस. ट्री काय करते, फंगसला न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करते. इन रिटर्न रिसीव्ह हेल्प फ्रॉम इट टू टेक अप वॉटर न्यूट्रिएंट्स फ्रॉम द सॉइल. फंगस काय करतो तर झाडाला न्यूट्रिएंट्स आणि वॉटर अब्सॉर्ब करायला मदत करतो. दिस इज अ सिम्बायोटिक, म्हणजे दोन्ही फायदे आहेत दोघंही. फंगस काय करतो, झाडाला मदत करतो न्यूट्रिएंट्स वॉटर घ्यायला आणि झाड फंगसला अन्न देतो. दिस इज वन टाइप ऑफ सिम्बायोटिक रिलेशनशिप. याचं एक्झाम्पल आहे मायकोरायझा. मायकोरायझा इन ऑर्गॅनिझम कॉल्ड लायकेन्स. लायकेन्स तुम्हाला नाव ऐकलं असेल, जे की पोल्युशनला खूप सेन्सिटिव्ह असतात. ए क्लोरोफिल कंटेनिंग प्लांट पार्टनर कॉल्ड अल्गी अँड अ फंगस लाईव्ह टुगेदर. लायकेन आहे की सेपरेट ऑर्गॅनिझम नाही, याच्यामध्ये दोन ऑर्गॅनिझम एकत्र असतात. एक फंग असतो आणि एक अल्गी असतो. फंगी काय करतो तर फंगी प्रोव्हाइड शेल्टर, वाटर, मिनरल टू द अल्गी अँड अल्गी प्रोव्हाइड फूड विच प्रिपेअर बाय फोटोसिंथेसिस. ओके, लायकेनमध्ये दोन घटक असतात, एक आहे अल्गी, दुसरं आहे ते फंगी. अल्गी फूड प्रोव्हाइड करतो आणि फंगी शेल्टर, वाटर अँड मिनरल्स प्रोव्हाइड करतो अल्गीला. हाऊ न्यूट्रिएंट्स रिप्लेस्ड इन द सॉइल. आपण आतापर्यंत बघितलं की झाडं जमिनीतलं न्यूट्रिएंट्स अब्सॉर्ब करतात. ओके, जमिनीमध्ये लिमिटेड अमाऊंटमध्ये न्यूट्रिएंट्स असतो. जसं जसं झाडं अब्सॉर्ब करतात तसं तसं सॉइलची न्यूट्रिएंट जे काय ते कमी होत जातात. त्यामुळे आपल्याला न्यूट्रिएंट्स जमिनीमध्ये ॲड करावं लागतो. आपण बघितलं असेल फार्मर जमिनीमध्ये फर्टिलायझर टाकत असतो. ओके, फर्टिलायझर मोस्टली कुठले घटक असतात तर NPK, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. ओके, जसं जसं आपण प्लांट ग्रो होत तसं न्यूट्रिएंट कमी होईल की आपल्याला हे घटक ॲड करावं लागतात. मग पुढचे जे काही प्लांट आहे ते व्यवस्थित ग्रो होऊ शकेल, म्हणजे त्यांना न्यूट्रिएंट व्यवस्थित मिळेल. ओके, युजली क्रॉप रिक्वायर लॉट ऑफ नायट्रोजन टू मेक प्रोटीन्स. आफ्टर द हार्वेस्ट द सॉइल बिकम डिफिशियंट इन नायट्रोजन. ओके, जमिनीमधलं नायट्रोजन काढून घेतलं असतं प्लांट. You learned that nitrogen gas is available in plenty in the air. Plants cannot use it in the manner they can use carbon dioxide. They need nitrogen soluble form. The bacterium called rhizobium can take atmospheric nitrogen and convert it into soluble form. हा जे काही रायझोबियम बॅक्टेरिया जीवाणू तो जमिनीमध्ये असतो, तो काय करतो तर हवेतलं नायट्रोजन घेतो आणि ते जमिनीमध्ये सोल्युबल फॉर्ममध्ये सोडतो. बट रायझोबियम कॅनॉट मेक इट्स ओन फूड. पण रायझोबियम काय स्वतःचा ना स्वतः तयार करू शकत नसते. सो इट लाइव्स इन द रूट्स ऑफ ग्राम, पीज, मूंग, बीन्स अँड अदर लेग्युम्स अँड प्रोव्हाइड देम विथ नायट्रोजन. हे जे काही बॅक्टेरिया रायझोबियम तो स्वतः एकटं अन्न तयार करू शकत नाही. तो अन्नासाठी दुसऱ्यावरती डिपेंड असतो. कशावरती? ग्राम, पी, मूग अँड बीन्स याच्या रूटमध्ये तो वाढतो, त्याच्याकडून अन्न घेतो आणि हवेतलं नायट्रोजन तो झाडांना प्रोव्हाइड करतो. It is also one kind of symbiotic relationship. Most of the pulses are obtained from leguminous plant. In return, the plants provide food and shelter to the bacteria. Thus, they have symbiotic relationship. This association is of great significance for the farmers. They do not need to add nitrogen fertilizer to the soil in which leguminous plants are grown. ज्या फील्डमध्ये लेग्युमिनस प्लांट्स ग्रो करतात त्या फील्डमध्ये फार्मरला नायट्रोजन फर्टिलायझर टाकण्याची गरज भासत नाही, बिकॉज द रायझोबियम विल प्रोव्हाइड रेडीमेड नायट्रोजन टू द प्लांट्स. ओके,
हे काय कीवर्ड्स आहेत. ऑटोट्रॉप, क्लोरोफिल, हेटरोट्रॉप्स, होस्ट, इन्सेक्टिव्हरस, प्लांट, न्यूट्रिएंट, न्यूट्रिशन, पॅरासाइट, फोटोसिंथेसिस. हे आपण आत्तापर्यंत जेवढं काय बघितलं त्यामध्ये सगळे कीवर्ड येतात. ओके, धन्यवाद. काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.